भाजपसोबत जाण्यासाठी शरद पवारांनी कशा हालचाली केल्या त्या संदर्भातलं पत्र आणि बैठकांचे व्हिडिओ सार्वजनिक करण्याचा इशारा धनंजय मुंडेंनी दिलाय। त्यावरनं व्हिडिओ सार्वजनिक कराच असं प्रति आव्हान शरद पवार गटाने दिलंय। पाहूया। 2017 ला गणेश चतुर्थीच्या दिवशी तारखेसहित उद्या व्हिडिओ फुटेज म्हणला त्याच्या सहित कुठं कशी बैठक झाली त्याच्या सहित मी देऊ शकतो। मी पुरंदरच्या सभेतून अजितदादांचे मंत्री धनंजय मुंडेंनी शरद पवारांनाच इशारा दिलाय। भाजपसोबत 2017 लाच कसे जाणार होते? गणेश चतुर्थीच्याच दिवशी शिवसेनेला सत्तेतून बाहेर करून भाजपसोबत जायचं कसं ठरलं? बैठक कुठं झाली? हे व्हिडिओ फुटेज सह समोर आणणार असा इशाराच मुंडेंनी दिलाय। 2017 ला गणेश चतुर्थीच्या दिवशी तारखेसहित उद्या व्हिडिओ फुटेज म्हणला त्याच्या सहित कुठं कशी बैठक झाली त्याच्या सहित मी देऊ शकतो। मी दिल्लीला कुणाच्या घरी शिवसेनेला बाजूला कसं काढायचं याच्या सहित स्पष्टपणाने सांगितलं जातंय। मी मान्य अरे कमाल करतो मी मान्य उद्धव ठाकरे साहेबांची एवढा हतबल झालेला तुमचे माजी नेते माननीय उद्धवरावजी ठाकरे साहेब एवढे हतबल झालेले कधी बघितले? स्पष्टपणे सांगतायत शिवसेनेला आम्ही भाजपपासून बाजूला केलं ही आमची चाल होती। उद्धव साहेब हसतायत। किती हतबलताय? कुठे चाललंय राजकारण? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या त्या काळातल्या 53 आमदाराच्या सायासहित भारतीय जनता पार्टीला समर्थन दिलेला कागद तुम्हाला दादा कधी दाखवतील का नाही माहित नाही, पण कधीतरी जीवनात मी एकदा दाखवणार आहे। आमचं तर म्हणणं दाखवा पत्र, हिम्मत असेल तर पत्र दाखवाच। 53 आमदारांच्या सह्यांचं पत्र घेऊन ठेवलं होतं शरद पवारांनी की आमदार नसतात, गावाच्या बाहेर असतात, तेव्हा आपल्याला गटनेता अपॉइंट करायचं असेल किंवा काही काम करायचं असेल तर या 4-5 कॉपीज आपल्याकडे काढून ठेवा। आणि तेच पत्र त्यांनी जाऊन गव्हर्नरला दिलं। धनंजय मुंडे तर दुपारी आले आणि साहेबांनी विचारलं कुठे होतात? साहेब गार झोपलो होतो, एवढी झोप लागलेली काही कळलंच नाही। अरे दुपारी 3 वाजता कोण झोपतं का रे? आयुष्यभर खोटं बोललात, आधी काकाला फसवलं। स्वतः साहेबांनी गोपीनाथराव मुंडेंना फोन केलेला की तुमचं घर फुटतंय, सांभाळा। त्याचं स्वागत आहे त्याचं, जरूर त्यांनी दाखवावं, त्याच्यात काय प्रॉब्लेम आहे? भाजपसोबत जाण्यासाठी याआधी कसे प्रयत्न झाले यावरून दावे अजित पवारांनीही केलेत। मात्र धनंजय मुंडेंनी शरद पवारांनाच मागचं पुढचं राजकारण काढत थेट निशाणा साधला। पुलोदचं सरकार कसं आलं त्याला संस्कार म्हणायचे आणि अजित पवारांनी जे केलं त्याला गद्दारी म्हणतात असं धनंजय मुंडे म्हणाले। आज मी जे बोलतोय ते देशाच्या प्रत्येक कॅमेऱ्यासमोर माझ्या या आरोपावर खंडन करणाऱ्या प्रत्येक माणसाला व्यासपीठावर बोलायची तयारी ठेवतोय। म्हणून बोलतोय की या निवडणुकीत म्हणलं जातं की दादानी गद्दारी केली, दादा गद्दार आहे। पुलतचं सरकार स्थापन केलं, किती वेळ का आली, त्याला संस्कार म्हणायचे। आणि आता जे दादानी केलं ते दादानी एकट्याने नाही केलं, आमच्या सारख्या असंख्य जणांनी केलं। ते लोकशाहीचा निर्णय होता, आम्ही सगळ्यांनी केलं। ती मात्र गद्दारी। 2014 मध्ये जे केलं ते मात्र संस्कार आहेत। दादानी जे केलं ती मात्र गद्दारी आहे। पुलोदच्या संस्कारामध्ये भारतीय जनता पार्टी नव्हती, जनसंघ नव्हता। 1977 साली केंद्रामध्ये जनता पार्टीचं सरकार आलं, त्या जनता पार्टीमध्ये अटच होती की तुम्ही रासवा संघाचे राजीनामे द्या आणि मग सरकारमध्ये या। दुहेरी सदस्यत्व आम्ही मान्य करणार नाही। त्याच्यानंतर झालेल्या हालचालींमध्ये SM जोशींनी शरद पवार साहेबांपुढे प्रस्ताव ठेवला की आपण गव्हर्नमेंट बनवूया। कोण? जनता पार्टी, भारतीय जनता पार्टी नाही, जनसंघ नाही। तेव्हा माहीत नसताना कोणी अधिकचं बोलू नये, इतिहास आधी जाणून घ्यावा, पानं वाचावीत। बहुमतानंच अजित पवारांनी लोकशाही मार्गाने भाजप सोबत जाण्याचा निर्णय घेतल्याचं धनंजय मुंडे म्हणाले।
तर अजित पवार आणि त्यांच्यासोबतचे आमदार हे यंत्रणेला घाबरून गेलेत. अजित पवारांसोबतच्या आमदारांच्या फाईल्स मोदींच्या कपाटात असल्याचा हल्लाबोल शरद पवारांनी TV9च्या मुलाखतीतून केलाय. नाही, पण तो निर्णय घेतला ना पवार साहेब, मग तुम्ही त्यांना थांबवलं का नाही? की तुम्ही त्यांना थांबवायचा प्रयत्न, तुम्ही नका जाऊ, ठीक होईल, काही प्रयत्न. त्याला आम्ही सांगत होतो मी हे करणार नाही आणि हे तुम्ही करणं योग्य नाही, कारण ते असण्याचं माझा अंदाज आहे की जी मॅटर टेबलवर आहे फक्त ते मोदींच्या विचारानं जातं म्हणजे ती फाईल कपाटात ठेवली जाईल टेबलवर आणि आत्ताची समोर नाही, उद्या त्यांना वाटेल त्यावेळेस कधी काढली जाईल आणि त्यामुळे आजचं मरण उद्या गेलं असं कोणाला वाटलं तर त्यात चुकीचं नाही. माझी पवार साहेबांना विनंती असणार आहे, उभ्या महाराष्ट्राकडची विनंती असणार आहे की त्या चाब्या जर का तुमच्याकडे असतील तर त्या लवकरात लवकर ते कपाट उघडायला लावावं. आमच्या आमदारांच्या फायली असण्या इतपत दुष्कृत्य अजूनपर्यंत तरी आमदारांच्या माध्यमातून, मंत्र्यांच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारचं झालेलं नाही आहे. त्यामुळे ते कपाट जर का तुम्हाला माहिती असेल तर ते लवकरात लवकर उघडायला तरी सांगावं आणि त्या चाब्या तरी द्याव्या. कारवाईच्या भीतीनं आमदार भाजपसोबत गेल्याचा आरोप शरद पवारांचा आहे. तर अजित पवारांचे मंत्री आणि आमदार विकासाचं कारण देत आहेत. त्यातच धनंजय मुंडेंनी आता शरद पवारांवरूनच गौप्यस्फोट करणं सुरू केलंय. ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.